गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील माड्यामगाव येथील ग्रामसेवक सुरेश मंगू पुंगाटी यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ व काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी दिशाभूल करणारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। घोट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी सांगितले की 5 जून रोजी आयोजित विशेष ग्रामसभेदरम्यान सुरेश पुंगाटी यांना अचानक चक्कर आल्याने ते कोसळले होते। आरोग्य तपासणीत त्यांची रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाब वाढलेला आढळून आला होता। मात्र काही व्यक्तींनी घटनेचा चुकीचा अर्थ लावत दारूच्या नशेत असल्याचा दावा करून व्हिडिओ व्हायरल केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। मी माडांगाव रावजी ठुशी मोहदा पेस अध्यक्ष भाऊसाहेब 11 वाजता ग्रामपंचायतमध्ये आले। नंतर येऊ नका दुपारी 12 वाजता आले ते। नंतर खुर्चीवर बसू नका, थोडासा घाले लेटले, त्याच्यामुळे नाही का काही लोकांनी व्हायरस करून टाकलं। त्याच्यामुळे नाही का आम्ही नंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याला बोलवून नंतर आम्ही गेलो। नंतर बीडीओ साहेब वगैरे आलो होते आम्ही। त्याच्यानंतर घरपुढचे वगैरे चौकशी करून नाही का आम्ही गावात पुन्हा फेरी मारलो आम्ही ग्रामसेवकासोबत। तंटामुक्तीचे अध्यक्ष असून दिनांक 5 तारखेला ग्रामसभा ठरवण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये माननीय पुंगाटी साहेब आमचे ग्रामसेवक उन्हात आले 12:30 वाजता दरम्यान आणि उष्माघात होऊन तिथे खुर्चीवर बसले। त्यावेळेस तिथे ते कोसळून पडले आणि प्रत्यक्षात तिथं होतो त्यांना आम्ही उचललं आणि COची मॅडमला बोलवून त्याची स्टेटमेंट घेण्यात आली। तर तेव्हा ते उष्माघातात पडले, ते दारू वगैरे पिऊन काही नव्हते आणि ते नियमित आमच्या ग्रामपंचायतला भेटी देत होते आणि नियमितपणे आमचे कामं सुरळीतपणे चालवत होते। याच्यात काही कुणाचा आमच्या गाववाल्यांच्या वाल्यांची हरकत नाही। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।